जोक्स, विनोद, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सनी बॉसला फोन करतो. खूप पाऊस आहे, काय करू? बॉस: तू ठरव, माझ्या हाताखाली काम करायचं की बायकोच्या? सनी क्षणभरही विचार न करता ठीक आहे, येतो कामावर. एक रुग्ण मेडिकल स्टोअरमध्ये गेला. रुग्ण: 5 कवटी आहे का? हे ऐकून केमिस्टही हडबडला. पेशंटला म्हणाला, चिठ्ठी बघू? रुग्ण: ही घ्या. केमिस्ट: मूर्खा, 5 कवटी नाही, 5 वटी आहे ते. नवीन पिढी आणि मराठी वाचन. बंड्या: अरे तू ऑपरेशन व्हायच्या आधीच दवाखान्यातून का पळून गेलास? पप्पू: नर्स पुन्हा पुन्हा सांगत होती की घाबरू नका, धीर धरा, काहीही होणार नाही. हे छोटंसं ऑपरेशन आहे. बंड्या: मग काय चुकीचं सांगत होती ती? बरोबरच बोलत होती ती. पप्पू: अरे बाबा, ती माझ्याशी नाही, डॉक्टरशी बोलत होती. बंड्या डोंगरावर जाऊन पॅराशूट विकत होता. एक गिर्यारोहक त्याला म्हणाला, साहेब, हे पॅराशूट उघडलं नाही तर? बंड्या: तसं झालं तर मी तुमचे सगळे पैसे परत देणार. एक बाई डॉक्टरकडे जाते. बाई: डॉक्टर साहेब, माझा नवरा झोपेत बडबड करतो. मला खूप त्रास होतो बघा. काहीतरी उपचार करा. डॉक्टर: यावर माझ्याकडे एकच उपचार नाही, तुम्हाला घरगुती उपचार करावा लागेल. बाई: नेमकं काय करावं लागेल? डॉक्टर: त्यांना दिवसा बोलण्याची संधी द्या. बाईंनी डॉक्टरकडे न बघताच काढता पाय घेतला. गोरं होण्यासाठी मी खूप क्रीम वापरून पाहिल्या, पण काही फायदा झाला नाही. शेवटी कंटाळून मी ओप्पो मोबाईल खरेदी केला. गुरुजी, गझल आणि भाषणात काय फरक असतो? बंड्या: परस्त्रीचा प्रत्येक शब्द हा गजलासारखा वाटतो आणि बायकोचा प्रत्येक शब्द भाषण. बंड्याला गुरुजींनी थेट वर्गाचा मॉनिटर करून टाकला बघा. नवरा: अगं, डॉक्टरनं मला हेअर ट्रान्सप्लांटचा खर्च 2 लाख रुपये सांगितलाय. बायको: काही गरज नाही एवढे पैसे खर्च करायची. त्यापेक्षा मला 2 लाखांचा सोन्याचा हार घेऊन द्या. मी काढेन आयुष्य टकल्या माणसासोबत. बबली बंटीला: काय करतोयस बंटी? बंटी: मी ढास मारतोय. बबली: आत्तापर्यंत किती मारले? बंटी: 5 मारले, 3 मादी आणि 2 नर. बबली: तुला कसं कळालं कोण नर आणि कोण मादी होतं ते? बंटी: तिघे आरशावर बसले होते आणि 2 बियरच्या बाटलीजवळ बसले होते. बबलीने कपाळावर हात मारला. बायको: तुम्हाला माहीत आहे का, संगीतात इतकी ताकद असते ते की ते पाणीही गरम करू शकतं. नवरा: हो, चांगलंच माहिती आहे आणि अनुभवही आहे. तुझं गाणं ऐकून माझं रक्त उसळत असतं, तर पाणी का उसळणार नाही? 2 मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात. पहिला मित्र: जाऊ दे यार, चल आत्महत्या करू. दुसरा: येडा झालास का रे तू? पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून सुरुवात करावी लागेल. नवरा: आज जेवायला काय बनवतेस? बायको: आमरस, चपाती, वरण, शेवग्याची आमटी, वांग्याचं भरीत, आळूच्या वड्या, मेथीची भाजी, कांदा भजी, कोथिंबीर, खोबऱ्याची चटणी आणि मसाले ताक. नवरा: चटणी भाकर वाढ, पण असं मोदीसारखं गंडवू नको. अकबरने बिरबलाला 3 प्रश्न विचारले आणि म्हणाला, तिन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आलं पाहिजे. दूध उतू का जातं? पाणी वाहून का जातं? भाजी का करपते? बिरबलने उत्तर दिले, व्हॉट्सअप चालू असतं म्हणून. खुश खबर, खुश खबर. आय लव्ह यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू SMS 10 मुलींना पाठवा आणि जिंका जवळच्या पोलीस स्टेशनची ट्रिप. 3 दिवस 2 रात्र, खाणे पिणे राहणे बिलकुल फ्री 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 आणि सोबत बॉडी मसाज एक्स्ट्रा, आणि तेही मीठ लावून त्वरित या.
संधीचा फायदा घ्या. ऑफर मस्ती जिरेपर्यंत. लहानपणीची अफवा, बेडकाला दगड मारला की मुकी बायको मिळणार. तेव्हा जाम घाबरायचो. आता वाटतंय दगड मारला असता तर बरं झालं असतं बघा. बायको बरोबर भांडणानंतर नवरा बायकोला म्हणाला, तू माझी काहीही बिघडू शकत नाहीस. तेव्हापासून त्याच्या मोबाईलचा चार्जर सापडेना झालाय. मुलीचं लग्न झाल्यावर पहिल्यांदा तिच्या सासरी गेलेल्या वडिलांना व्याहीने विचारलं, चहा पाणी घेणार ना? नाही. मग विस्की वगैरे चालेल? आता तुमचा आग्रह असेल तर चालेल, पण त्यातही पाणी नको का? पहिलं मोल होईपर्यंत मुलीच्या घरी पाणीही प्यायचं नाही, असे संस्कार आहेत आमच्यावर. व्याही गारद, पाटलीन, आपल्याला संध्याकाळी लेकासाठी मुलगी बघायला जायचं होतं. तो बेत आता कॅन्सल करूया. पाटील, का कॅन्सल करण्या एवढं काय झालंय? पाटलीन, असं तर काही खास कारण नाहीये, पण मगाशीच मला अशी माहिती कानावर आली की मुलीची आई आणि तुम्ही एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होतात म्हणे. बालवाडीतलं प्रेम. हमने चूम लिया जमीन को जहाँ पर उसने पाँव रखे. हमने चूम लिया जमीन को जहाँ पर उसने पाँव रखे. और ओ बेवफा हमारे घर आके बोली, काकू तुमचा पोरगा माती खातो. खतरनाक प्रपोज. सिंचन, तू फक्त हो म्हण, सगळ्यांची वाट लावतो. मुलगी, आय्या खरंच? सिंचन, हो खरंच, आणि तू फक्त नाही म्हण, तुझी पण वाट लावतो. बायको आणि सूर्यात काय साम्य आहे? कितीही प्रयत्न केला तरी आपण या दोघांकडे रागाने एकटक पाहूच शकत नाही. एका महिलेची 3ऱ्या वेळेस ड्रायव्हिंग टेस्ट झाली. ट्रेनर, वहिनी, समजा एका बाजूनं तुमचा सक्का भाऊ व एका बाजूनं नवरा आला तर काय माराल? बायको, नवरा. ट्रेनर, वहिनी, हात जोडून शेवटचं सांगतो की ब्रेक मारायचा आहे, ब्रेक. सगळ्या वाघांना हरिणी मिळाल्या. आमचं हरिण बहुतेक सलमान खानच्या गाडीच्या आडवं गेलं असावं. ही अफवा कोणी पसरवली की पुढील वर्षापासून नागरिक शास्त्रात फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनची कर्तव्य अधिकार ह्यावर एक धडा समाविष्ट होणार आहे. जेव्हा आपण मेकॅनिककडे जातो तेव्हा आपल्याला तिथे जमिनीवर ऑइल पडलेले दिसते. जेव्हा न्हाव्याकडे जातो तेव्हा तिथे केस पडलेले दिसतात. आणि किराणा दुकानात जातो तेव्हा जमिनीवर थोडे धान्य पडलेले दिसते. गिरणीत जातो तेव्हा पीठ पडलेले दिसते. मग मला एक कळत नाही, सगळ्या बँका आणि सोनारांना काय अडचण असेल बरं? नवरा, आज भाजीत मीठ थोडं जास्त वाटतंय. बायको, मीठ बरोबर आहे, पण भाजीच कमी पडलीये बघा. सकाळची साधारण 8-9ची वेळ. नाश्त्याला काय करू? सर्वोच्च नेतृत्व. पिझ्झा उगवते नेतृत्व. पास्ता युवा नेतृत्व. थालीपीठ रिटायर नेतृत्व. पोहे नामधारी नेतृत्व. ठीक आहे, मग सर्वांनी ठरल्यानुसार काल रात्रीचा भात आहे तो फोडणी टाकून देते. सर्वोच्च नेतृत्व. यालाच लोकशाहीत एकमताने घेतलेला निर्णय म्हणतात. आजचे पुणे स्पेशल सेल्समन. सर, आपण कोणता साबण वापरता? पुणेकर. 2X सेल्समन. अशा नावाचा साबण प्रथमच ऐकतोय. खरं सांगा ना प्लीज. पुणेकर. डव संपत आलाय म्हणून लक्सला चिटकवलाय. अधूनमधून कंपनीत जात राहा. तुम्ही असाल वर्क फ्रॉम होममध्ये आणि कंपनी गेली असेल गुजरातमध्ये.
काल एक मेसेज आला, 21 लोकांना पाठवा, सकाळी खुश खबर मिळेल. सकाळी उठून पाहिलं तर 15 लोकांनी मला ब्लॉक केलं होतं. झोमॅटोची सर्विस एकदम जबरदस्त. डिलिव्हरी बॉय पार्सल देताना सांगून गेला, मीठ कमी आहे, थोडं टाकून घ्या. आजकालची पोरं मोबाईल थोडा जुना झाला तर लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून दुसरा नवीन घेतात. आणि एक आम्ही होतो, फुगा फुटला तरी त्याची चमोनगोटी करून डोक्यात फोडत बसायचो. नवरा वैतागून म्हणतो, तुझ्याशी लग्न करून मी खरंच माती खाल्ली. तेव्हा बायको म्हणते, त्याच मातीतून 2 पिकं घेतली, त्याचं काय. एक मित्र आला माझ्याकडे, सारखा सांगत होता, पेट्रोल इतके महाग असूनही मी तुला भेटायला आलो, मग मीही तुला लिंबू सरबत पाजलं. बायको, अहो पारदर्शकता म्हणजे काय हो. नवरा, अगं मी आंघोळीला गेल्यावर तू माझ्या खिशातील पैसे हळूच काढून घेतेस व ते मला समोरच्या आरशातून दिसतात ना, त्याला पारदर्शकता म्हणतात. बायकोने समोरचा आरसाच फोडून टाकला. अहो उठा, खाली आपल्या स्वयंपाकघरात एक चोर मी बनवलेला केक खातो आहे. मी कुणाला बोलू, पोलिसांना की ॲम्ब्युलन्सला.